नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या अपेक्षा रेसिपी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझी सकाळची 7 ते 11 वाजेपर्यंतची संपूर्ण दिनचर्या दाखवणार आहे। सकाळची चाल, बागेची काळजी, झाडांना पाणी, स्वयंपाकाची तयारी आणि आजच्या जेवणासाठी चविष्ट पोळी, भात, चवळीची भाजी, वरण आणि सॅलड कसे बनवणार आहे ते दाखवणार आहे। तर चला माझ्या दिवसाची सुरुवात कशी होती ते पाहूया आणि व्हिडिओ आवडेल तर शेअर करायला विसरू नका। आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही सकाळी 7 वाजता होते आणि मी सकाळी 7 वाजता झोपेतून उठते आणि डायरेक्ट सूर्य माझ्या डोक्यावरती येतो। जसे मी उठते तसं आपलं बेड आवरून घेते आणि व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर मी डायरेक्ट किचनमध्ये जाते आणि कोमट पाणी 1 ग्लास पिऊन घेते। 1 ग्लास पाणी पिल्याने छान एनर्जी मिळते आणि तुम्हाला खूप मस्त वाटते। 1 ग्लास पाणी पिऊन झाल्यानंतर डायरेक्ट मी वॉकिंगला जाण्याची तयारी करते। माझ्या दिवसाची सुरुवात मी थोडे चालण्याने करते। सकाळची थंडगार हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न वाटतो। दररोज थोडं चालल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते। काही वेळ चालल्यानंतर मी थोडा वेळ विश्रांती घेते। चालणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण शहरात राहून घराच्या बाहेर निघता येत नाही। घरातल्या घरात राहिल्यामुळे जास्त व्यायाम पण होत नाही, त्यामुळे शरीराचे प्रॉब्लेम वाढत असतात। त्यामुळे मी शक्यतो सकाळी 15 ते 20 मिनिट वॉकिंग करते आणि ते पण थोडं फास्टली चालून, जेणेकरून शरीराला घाम होईल आणि फॅट बर्न होण्यास मदत होईल। त्यानंतर पिगूला गार्डनमध्ये घेऊन जाते आणि मी लगेच काही वेळानंतर 15 ते 20 मिनिटांनी घरी येते। त्यानंतर मी माझ्या छोट्याशा बागेमध्ये थोडा टाईम स्पेंड करते। त्या झाडांना थोडं पाणी घालते, त्यांना थोडं निहारून बघते आणि मन इतकं शांत आणि खूप मस्त वाटतं। मला झाडाची खूप आवड आहे। झाडांना नवीन पालवी आलेली पाहून मन अगदी आनंदी होतो। काही वेळ झाडाजवळ बसून त्यांची पाहणी करणे, कुठे नवीन फुले आली आहेत का, कुठल्या झाडाला खताची गरज आहे का ते बघणे। त्यानंतर मी डायरेक्ट आपल्या कुकिंगला सुरुवात करते। सर्वात प्रथम मी तांदूळ स्वच्छ करून घेते, कारण की थोडेसे त्यांना स्वच्छ केल्यानंतर मी किचनमध्ये जाते। किचनमध्ये सर्वात आधी मी ग्रीन टी बनवण्यासाठी घेते आणि ग्रीन टी बनवण्यास सुरुवात केली आहे। ग्रीन टी आरोग्यासाठी खूप उत्तम आहे। वजन कमी करायचं असेल तर ग्रीन टी नक्की प्या। आणि ती ग्रीन टी मी दार्जिलिंगवरून बोलवलेली आहे आणि खूप मस्त चवी आहे। प्यायला पण एकदम कडवट पण लागत नाही आणि छान लागते। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर दिवसातून 2दा ग्रीन टी घेणे योग्य आहे। तुम्ही चाय घेत नसाल तर ग्रीन टी नक्की घ्या, त्याच्यामुळे तुमचे पोट पण कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश पण वाटेल। शक्यतो दुधाची चाय वगैरे पिऊ नका, ते शरीरासाठी चांगले नसते आणि त्याच्यामुळे ॲसिडिटी किंवा पोट न साफ होणे अशा विविध आजार आपल्याला होऊ शकतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही ग्रीन टी घ्या, नाहीतर दूध पिऊ शकता। आता वेळ झाली आहे स्वयंपाक करण्याची। तर सर्वात आधी मी आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य बाहेर काढून घेतलेले आहे। भाज्या धुवून घेतलेल्या आहे आणि त्या आता मी छान स्वच्छ कापून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची घेतलेली आहे आणि ती छान कापून घेणार आहोत। स्वयंपाकाच्या आधी तयारी करून ठेवल्याने काम खूप सोपं होतं। त्यामुळे मी चवळीची भाजी जी आहे ती रात्रीच खोडून ठेवलेली होती, म्हणजेच मोडून ठेवलेली होती आणि सकाळी उठल्यानंतर ती छान स्वच्छ धुवून ठेवली, जेणेकरून त्या भाजीमधलं जे पाणी आहे ते निघून जायला हवं। आणि त्यानंतर मी वॉकिंगला गेले। वॉकिंग करून आल्यानंतर भाजीमधलं पाणी होता तो सगळं रिमूव्ह झालेला होता आणि भाजी छान स्वच्छ झालेली होती। त्यानंतर मी भाजी बनवण्यास सुरुवात केली। आजच्या जेवणासाठी मी पारंपरिक आणि चविष्ट चवळीची भाजी बनवणार आहे।
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदे घातले. त्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मिरची घातली आणि कांद्यांना छान लालसर येऊ दिलं. जसे लालसर आले त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी मीठ घातले आणि थोडीशी हळदी घातली. हळदी ही ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. चिरलेली चवळीची भाजी आहे ती टाकून व्यवस्थित शिजवून परतून घेतले. घरभर दळणारा मसाल्याचा सुगंध बघून भूक आणखीनच वाढत होती. आणि त्यानंतर मी साईडलाच कधी आपल्याला हेच दररोजचे काम करून करून कंटाळा आल्यासारखं वाटते, तरी पण करावंच लागते, हो की नाही? तर तसंच आहे माझंही काहीतरी. मी इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच इकडे चवळीची भाजी बनवत आहे. कारण आपल्याकडे जशी चवळीची भाजी मिळते तशी इकडे मिळत नाही, त्यामुळेच मी कधी चवळीची भाजी घेत नव्हते. तरी पण म्हटलं यावेळेस घेऊन बघावं कसं वाटतंय. तर चवळीची भाजी घेतली. खूप फ्रेश होती आणि 2 दिवस मी ते फ्रीजमध्ये ठेवली होती, तरी पण ती फ्रेशच होती आणि इतकी मस्त छान झालेली होती आणि एकदम माझ्या गावाची आठवण झाली. मला वाटलं की मी एवढे दिवस न घेऊन काहीतरी चूक केलेलीच होईल, असं काहीतरी वाटलं. चवळीच्या भाजीला कोणत्या प्रकारचे मसाले घालत नाही किंवा घालू पण नका, कारण की ती एक पालेभाजी आहे आणि तिला फक्त कांदा आणि मिरचीच घालायची असते आणि ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पण खूप उपयुक्त अशी भाजी आहे. कारण की त्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणात तेल आणि कोणत्याही प्रकारचे मसाले किंवा तिखट टाकल्या जात नाही. त्यामुळे ही भाजी कमीत कमी हप्त्यातून 1-2 वेळ खाणे तर योग्यच मानले जाते आणि त्याचे खूप सारे बेनिफिट्स पण आहेत आणि खूप सारे त्याच्यामध्ये चांगले एलिमेंट्स पण आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे ही भाजी नक्कीच खा आणि बनवा. स्वयंपाक बनवायला नाही म्हटलं तरी मला 1 तास लागतोच आणि ते जवळपास सर्वांनाच लागते. युगूची स्कूल चालू न झाल्यामुळे मला खूप आराम तरी मिळून राहिला. जसं की मला व्हिडिओ बनवण्यास टाईम मिळून राहिला, सकाळी वॉकिंग करण्यास टाईम मिळून राहिला आणि युगूची स्कूल जशी चालू होते तसं टाईमच मिळत नाही. कारण की युगूची स्कूल असते 8:30 वाजता आणि मला लवकरच उठावं लागते. युगूची तयारी, युगूचा डब्बा, युगूचा ड्रेस आणि त्यानंतर त्यांना पण ड्युटीवर जायचं असते, त्यांची पण तयारी असते. त्यामुळे मला सकाळला टाईम मिळत नाही आणि काय होतं ना की स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मी तेव्हा व्यायाम पण करू शकत नाही, वॉकिंगला पण जाऊ शकत नाही. एकीकडे भाजी बनवून झालेली आहे आणि ती आता शिजत आहे. त्यानंतर मी एकीकडे वरण बनवण्यास घेतलेले आहे. त्यानंतर मी पोळ्या बनवण्यासाठी कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये मी ज्वारी, बाजरी, नाचणी यांचं पीठ, तसेच मी त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. मला तसं ज्वारी, बाजरी, नाचणी यांचेच पोळ्या बनवायचे होते, पण त्यांची पोळी बनत नाही, म्हणून त्यामध्ये मला थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करावं लागत आहे. त्याच्याने पोळी बनते. नाहीतर नुसतं जर मी ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं पीठ घेतलं तर माझी पोळीच बनत नव्हती आणि मला भाकऱ्या काही बनवता येत नाही. कारण की आमच्या विदर्भामध्ये भाकऱ्या खातच नाही आणि मी कधी खाल्ली पण नाही. कणिक छान घट्टसर मळून घेतली आणि एकीकडे भाजी पण रेडी होणार, दुसरीकडे वरण रेडी होणार आणि जसं भाजी किंवा वरण दोघांपैकी कोणतंही रेडी झालं त्यानंतर मी पोळ्या बनवण्यास सुरुवात करणार. कारण की डबा बनवण्यास थोडा उशीर होत आहे. कारण की व्हिडिओ बनवतो म्हटलं तर कमीत कमी 1 तासाऐवजी मला 2 तास तर नक्कीच लागतात. अँगल पकडणे, व्हिडिओ काढणे त्यामध्येच जातो. आता पोळ्या लाटून भाजण्याची वेळ आली आहे. मौसर कणकेच्या गरमागरम पोळ्या तयार करते. पोळी फुगली की मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. घरच्या ताज्या पोळ्यांची चवच काय वेगळी असते, नाही का? त्यानंतर मी आता पोळ्या बनवण्यास सुरुवात करणार आहे. त्याआधी मला भाजी शिजलेली आहे की नाही ते बघावं लागेल आणि थोडंसं मी साफसफाई पण करून घेते. वरणामध्ये पण थोडासा पाणी ॲड करून घेते. तर तुम्हाला माझी दिनचर्या कशी वाटली, आवडली का?
नक्कीच आवडेल. आणि प्रत्येक स्त्रीची दया वेगळी असते, तशी माझी पण थोडी काहीतरी वेगळी आहे. जशी भाजी झाली तशी मी आता पोळ्या करायला सुरुवात करणार. स्वयंपाक झालं, जेवण दिल्यानंतर जे बाकीचे कामं आहेत ते मी पूर्ण करून घेते. जसे की झाडू मारणे, फ्लोअर साफ करणे, त्यानंतर युगूची आंघोळ, त्याचं जेवण, कपडे धुणे इत्यादी कामे असतात ते मी दुपारी करून घेते. ते सगळे करता करता मला कमीत कमी 2 वाजतातच. तुम्हालाही कधी कधी घरकाम करण्याचा खूप कंटाळा येतो, हो की नाही? सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाक, भांडी, कपडे धुणे, झाडलोट, मुलांची काळजी घेणे अशा अनेक कामामुळे अनेक महिलांना थकवा आणि कंटाळा जाणवतो. त्यामध्ये पण मी तुमच्यासारखीच आहे. मला पण कधीतरी असं जाणवतो. घरकामाचा कंटाळा का येतो? सर्वात आधी आपण समजून घेऊया की घरकामाचा कंटाळा का येतो. घरकाम हे रोजचंच असतं, त्यामुळे फारसा बदल नसतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये कंटाळा येतो. दररोज तीच भांडे, तोच स्वयंपाक, तीच साफसफाई, त्यामुळे मनाला एकसुरीपणा वाटत नाही. तसेच पुरेशी झोप न मिळणे, स्वतःसाठी वेळ न मिळणे, शारीरिक थकवा किंवा कौतुकाचा अभाव हे देखील काही कारणे असू शकतात. पण काही छोट्या सवयी बदलल्या तर घरकामाचा ताण खूप कमी होऊ शकतो. तर त्या कोणत्या असणार? सगळी कामे एकदम न करता अनेक जणी सकाळी उठल्यावर विचार करतात की आज इतकी कामे आहेत. हे पाहूनच मनावर ताण येतो, हो की नाही? तुम्हाला पण येतच असेल. त्यावेळी आपण काय करायचं? कामाची यादी तयार करून घ्यायची. मोठी कामे छोट्या कामांमध्ये विभाग करायचं. सकाळी स्वयंपाक, दुपारी कपडे, संध्याकाळी आवराआवरी. एका वेळी एकच काम करा. असं केल्याने मनावर ताण येत नाही आणि काम सहज पूर्ण होतं. दुसरी गोष्ट, आपल्या आवडीची गाणी किंवा भजन ऐका. तुम्हाला जे आवडते ते करा. काम करताना मन रमणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची आवडती गाणी, भजने किंवा प्रेरणादायी पॉडकास्ट लावा. त्यामुळे काय होतं ना, मन प्रसन्न राहतं. कामाचा कंटाळा कमी होतो. वेळ कसा जातो ते कळत पण नाही. अनेक गृहिणी सांगतात की गाणी ऐकत काम केल्यावर कामाचा भार खूप हलका वाटतो. असं तुम्हाला पण होतं का? रोजचं नियोजन करणे. नियोजन केल्याने खूप वेळ वाचतो. आठवडाभराच्या भाज्या आधीच आणा. स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य व्यवस्थित ठेवा. कपडे, साफसफाई आणि इतर कामांसाठी वेळ ठरवा. जेव्हा आपल्याला पुढे काय करायचं आहे हे स्पष्ट असतं तेव्हा मन कमी थकतं. नियोजन ही यशाचीच पहिली पायरी आहे. स्वतःसाठी वेळ काढा, बरं का? ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. दिवसभर फक्त इतरांसाठी काम करत राहिलात तर थकवा येणारच ना. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे स्वतःसाठी द्या. त्यावेळी तुम्ही काय करू शकता? पुस्तक वाचू शकता, बागकाम करू शकता, शांतपणे चहा घेऊ शकता, योग किंवा ध्यान करू शकता. स्वतःला वेळ दिल्याने मानसिक ताजेपणा मिळतो आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत जा. खूप साऱ्या स्त्रिया, 90% स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाही. कुटुंबाची मदत घ्या. घर हे फक्त एका व्यक्तीचं नसतं, म्हणून घरकाम देखील सर्वांनी मिळून करायलाच हवं. मुलांना छोटी छोटी कामे द्या. पतीची मदत घ्या. सर्वांनी मिळून काम केल्यास काम लवकर पूर्ण होते, ताण पण कमी होतो, कुटुंबातील प्रेम वाढते. मदत मागणे ही कमजोरी नाही, ते एक चांगलं व्यवस्थापन आहे. प्रेरणादायी संदेश. लक्षात ठेवा, घरकाम हे शिक्षण आहे. आपलं घर सुंदर आणि व्यवस्थित ठेवण्याची एक जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. काम करा पण आनंदाने करा. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची किंमत ओळखा. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी माझा व्हिडिओ आवडला का? आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अपेक्षा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी. आणि माझी जी दिनचर्या आहे ती तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी माझी सकाळची 7 ते 11 वाजेपर्यंतची दिनचर्या असते. गरमागरम पोळी, भात, वरण, चवळीची भाजी, ताजं सॅलेड. आणि आता मी ते माझ्या नवऱ्याला नेऊन देणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये.